नीट परीक्षेच्या विरोधात आज पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। सीईटीनुसार केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातले प्रवेश होणार हा अर्धवट दिलासा असून सीईटी अंतर्गतच खासगी आणि असोसिएट कॉलेजांचे प्रवेश करावेत अशी मागणी यावेळी पालकांनी केली। सरकारने यावर तोडगा काढला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, तसंच गरज पडल्यास उपोषणाला बसू असा इशाराही पालकांनी दिलाय। सीईटीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करावा लागतोय। विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे हे सांगत असताना एका महिला पालकाला रडू आवरलं नाही। आमची मुलं 17 वर्षाची आहेत, त्यांना चाइल्ड अब्यूजमेंट करू नका। इट इज टॉर्चरिंग। प्लीज 2 वर्षाचा अभ्यास 2 महिन्यात नाही होऊ शकत। मग 60 वर्षाची सरकार 2 वर्षात सुधारली का? नाही ना, वेळ लागतोच। तसं मुलांनाही हा वेळ लागतो अभ्यासासाठी। प्लीज टॉर्चर करू नका। एवढी मुलं आहेत पण आज फक्त 3000 मुलांना मिळतोय। परीक्षा देणारी मुलं होती 1,72,000। कुठे हा न्याय? कॉलेजेस वाढवा, मग हे करा। तुम्हाला सिलेबस एक ठेवा, नंतर तुम्ही हे सगळं आणा। असं अर्धवट आवडू नका। आणि 2 वर्षापूर्वी मेहनत सुरुवात केली आहे मुलांनी आणि त्याच्याहून जास्त जे रिपीटर आहेत त्यांचा विचार करा। आणि जर कोणी सुसाईड केलं 24 जुलैच्या नंतर तर त्याला जबाबदार कोण? स्टेट लेवल, सेंट्रल लेवल की आईबापांनी ज्यांनी त्याला जन्म दिला किंवा त्या मुलांनी